Growing up in Marathi household, everybody knows काकडीचे थालीपीठ इज अन इमोशन. आणि हेच इमोशन मी तुम्हाला आज दाखवते या व्हिडिओमध्ये की माझ्यासाठी हे किती इम्पॉर्टंट आहे. काकडीचे थालीपीठ इज अ मॅन्डेटरी. महिन्यातून एकदा, दोनदा, 30 वेळा, किती पण दा. तर मी हे फर्स्ट टाईम असे तव्यावर डायरेक्ट थापून करते. मला ट्राय करायचे होते. क्वाईट सोपी होतं हे, काही एवढं कठीण नव्हतं. थोडे चटके लागले बट ठीक आहे. अँड मी तुम्हाला सांगू, मला हे खरपूस भाजलेले खूप आवडतात. आता तुम्ही म्हणाल की हे जळलेलं आहे, बट गाईज, त्याला जळलेलं नाही म्हणत, याला करपलेलं नाही म्हणत, त्याला खरपूस म्हणतात. ठीक आहे. खरपूस भाजलेले काकडीचे थालीपीठ. आणि सोबत आमच्याकडे गोबी राईस बनत होता. गोबी राईस हा लंचसाठी होता आणि काकडीचे थालीपीठ हे ब्रेकफास्टसाठी होते. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काकडीच्या थालीपीठमधला आहे मिरची आणि कांदा. जेव्हा ते तुम्ही लोखंडी तव्यावर खरपूस भाजताना टाकताना, त्याची टेस्ट अशी म्हणजे नेक्स्ट लेवल येते. तुम्ही ट्राय केलंच असेल, बट लोखंडी तव्यावरती केलेलं खूप आवडतं मला. आणि हो, हे खरपूस आहेत, खरपूस भाजलेले आहेत, करपलेले नाहीत. मला काकडीचे थालीपीठ असेच आवडतात आणि आवळ्याच्या लोणच्यासोबत अप्रतिम टेस्ट. ओके.